नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आता मित्रांनो, आजी जी आहे ती सारंगच्या लग्नाचा विचार करत आहे आणि आजींनी खोतांची मुलगी सारंगसाठी पसंत केलेली आहे. आणि आता खोतांचे लोक जे आहेत ते सारंगला बघण्यासाठी तिलोत्तमाच्या घरामध्ये येणार आहेत. तर इकडे आता सावली जी आहे तिच्यापर्यंत आता ही गोष्ट पोचलेली असते आणि ती जाते सारंगकडे आणि सारंग सरांना विचारू लागते की सारंग सर, मी जे काही ऐकलं ते खरं आहे का म्हणून. आणि सारंग सरसुद्धा जरा सावलीची चेष्टा मस्करी करावी म्हणून तो खोटं नाटक करू लागतो आणि म्हणतो की हो सावली, तू जे ऐकलं ते खरंच आहे म्हणून. सावली म्हणत असते की अहो, पण आपल्या दोघांचं तर लग्न झालं आहे ना, मग आता तुम्ही दुसरं लग्न त्या खोतांच्या मुलीबरोबर कसं काय करणार. त्यावरती सारंग म्हणत असतो की आता काय करणार मी तरी, जर आता जग्गू आजीचीच अशी इच्छा असेल तर मी तिला नाही कसं म्हणणार म्हणून. आणि असं म्हटल्यावरती आता सावली जोरजोरात रडायला लागते आणि हे बघून सारंगला खूप मजा येत असते. तो म्हणत असतो की आता आजीने माझ्यासाठी मुलगी बघितली म्हटल्यानंतर मला तिच्याशीच लग्न करायला लागणार आहे. आज आता ती माणसं येणार आहेत आणि लवकरात लवकर लग्न हे माझं होणार आहे म्हणून. आणि आता सावली जोरजोरात हंबरडा फोडायला लागलेली असते. मग सारंग तिला शांत करतो आणि म्हणतो की सावली, असं काहीही होणार नाही आहे. मी तुझाच नवरा आहे आणि शेवटपर्यंत तू माझी बायकोच राहणार आहेस म्हणून. तू माझी राणी आहे आणि मी तुलाच माझी बायको नेहमी आणि जीवनभर तुलाच माझी बायको मी समजणार आहे म्हणून. आणि हे ऐकून सावलीला खूप आनंद होतो. मग सावली सारंगला मिठी मारत असते आणि सारंग हसतच तिला म्हणत असतो की सावली, तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे ग, तू असंच माझ्यावरती प्रेम करत राहा म्हणून. आणि त्यानंतर आपण इकडे पाहतो की सारंग जो आहे तो सावलीला सांगत असतो की तू अजिबात काळजी करू नको, मी आता लवकरात लवकर सगळ्यांसमोर हे जे काही सत्य आहे ते जग्गू आजीला सांगणार आहे. त्यामुळे आता सारंग जो आहे तो नंतर तिलोत्तमाच्या रूममध्ये जात असतो. तिथे चंद्रकांत आणि तिलोत्तमा उभे असतात. तिलोत्तमा त्याला म्हणत असते की सारंग, मला कळतंय सगळं की खूप चुकीचं होतं आहे, पण आपण आता जग्गू आत्यांना नाही सगळं काही सांगू शकत. त्यामुळे सारंग वैतागलेला असतो आणि म्हणतो की आई, तू जे काही बोलतेस ते तुला समजते का? जर आत्ता आपण त्यांना खरं नाही सांगितलं तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ते. आपण तो खरंच मुलगी बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे का? आणि असं जर आपण करणार असेल तर ती मुलगी या आपल्या घराची आपण त्यांची फसवणूक करतोय असं होणार आहे आणि आपण किती मोठं दुखवणार आहोत त्या मुलीला. आणि हे तुला प्लीज कळते का आई? तू प्लीज काहीतरी कर. त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की हो सारंग, मला सगळं कळतंय, पण आत्यांना नकार देणं एवढं सोपं नाही आहे रे. मात्र सारंग खूपच चिडत असतो. तो म्हणत असतो की आई, पण आत्ता जे आपण करायला निघालेलो आहोत ते तर खूपच मोठी रिस्क आहे म्हणून. तुम्ही काही केलं नाहीत ना, मग मी आज रात्री आत्याला माझ्या आणि सावलीच्या लग्नाबद्दल सगळं काही सांगून टाकेन. त्यामुळे तुम्हाला मी उद्याचा दिवस देत आहे. तुम्ही जे काही आहे ते आत्यालाच हळूहळू सांगा म्हणून. आणि ते ऐकून तिलोत्तमा आणि चंद्रकांत घाबरतात. ते सारंगला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो काही ऐकायला तयार नसतो आणि तो त्यांना तिथे सांगून तिथून निघून जातो. त्यामुळे दोघेजण अगदी काळजीत पडतात. त्यानंतर आपण इकडे पाहतो की सावली अमृता किचनमध्ये काम करत असतात आणि तेवढ्यात तिथे येते ती म्हणजे ऐश्वर्या आणि ती रागातच त्या दोघींच्याकडे बघायला लागते. अमृता वहिनी, ही मूर्ख मुलगी ते काय करते? तर अमृता सांगत असते की अगं, ती माझ्या मदतीला आली आहे. तुला तर माहीतच आहे ना, जग्गू आत्या आल्यापासून घरामध्ये किती जिथल्या तिथे सगळ्या वस्तू ठेवाव्या लागत आहेत ते, आणि त्यामुळे कामाचा व्याप पण खूप वाढलेला आहे. म्हणून मी सावलीला माझ्या मदतीसाठी बोलवलं आहे. आणि ते ऐकून ऐश्वर्या विचारते की इथे ती तुमची मदत करते, मग ती तारा कुठे आहे? तिला माझ्या मदतीसाठी येता आलं नाही का? आणि त्यावेळी सावली सांगत असते की ऐश्वर्या मॅडम, तारा मॅडम ना आउट हाऊसमध्ये आहेत. आणि ते ऐकून ऐश्वर्या तर खूपच चिडते आणि ती मनाशी म्हणत असते की ही मूर्ख मुलगी मात्र अमृताच्या वाट्याची सगळी कामं करते, पण ती तारा मात्र तिकडे आराम करते म्हणून, आणि तिला येता आलं नाही का माझ्या मदतीसाठी. आणि त्यामुळे आपण इकडे पाहतो की तारा जी आहे ती आउट हाऊसमध्ये असते आणि तिला
जी आहे ती घरातली कामं अजिबात आवडत नसतात. त्यामुळे ती आउट हाऊसमध्ये एकदम आरामात बसलेली असते. आणि इकडे तिने सोहम आणि बबलूला सांगितलेलं असतं की माझ्यासाठी टी व्हीची सोय करा म्हणून. त्यामुळे नाईलाजाने बबलू आणि सोहम तिच्यासाठी टी व्ही लावत असतात. पण सोहम पुन्हा ताराला विचारत असतो की खरंच तारा, 4-5 दिवसांसाठीच फक्त सोय आहे तुझी इथे, मग तुला टी व्ही हवाच आहे का? तर तारा रागातच म्हणत असते की सोहम, मग मी दिवसभर इथे त्या सावलीसोबत बसून काय करणार? मी काय तिच्याशी गप्पा मारू का? त्यामुळे टी व्ही हवीच ना. पण हे ऐकून बबलू म्हणतो की तारा मॅडम, हवं असेल तर तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी मी इथे डान्स करू का? पण त्यावेळी तारा अजूनच चिडते आणि सोहमला म्हणते की प्लीज याला गप्प बसायला सांग, नाहीतर मी याला काय शिक्षा देईन सांगू शकत नाही, आणि नाहीतर मी काय करते ते बघच फक्त. आणि ते ऐकून बबलू घाबरतो आणि म्हणतो ठीक आहे, मी का शांत बसतो म्हणून. आणि ताराला समजवण्याचा सोहम खूप प्रयत्न करू लागतो, पण ती तारा ती जिद्दीला पेटलेली असते, ती काही कोणाचं ऐकायला तयार नसते. आणि मग ती तारा म्हणत असते की आता ती जगबुडी आजी अजून किती दिवस राहणार आहे, तोपर्यंत तुला काही माहीत आहे का? नाही ना, मग किती दिवस राहावं लागेल मला इथे, मी काही सांगू शकत नाही, आणि त्यामुळे तू प्लीज पटकन टी व्ही लाव आणि इथून जा म्हणून. मग सोहम विचार करतो तर बबलू पुन्हा म्हणतो की तारा मॅडम, तुम्हाला जर कंटाळा येत असेल ना तर माझ्याकडे एक उपाय आहे. तुम्ही ऐश्वर्या वहिनीच्या मदतीसाठी त्यांना घरकाम करण्यासाठी का नाही जात? आणि ते ऐकून तारा तर अजूनच चिडते आणि म्हणू लागते की मी तारा वचे आहे, मी काय अशी छोटी मोठी कामं करत नाही. त्यावेळी सोहम तिला समजावून सांगत असतो की तारा, घरातील कामं म्हणजे छोटी मोठी कामं नसतात आणि आपल्या घरात करण्यासारखी अशी कामं खूप आहेत आणि तुला त्याची लाज वाटता कामा नये. त्यामुळे ती तारा अजूनच चिडू लागते आणि म्हणते की मी माझ्या आईच्या घरी अशी काही कामं केलेली नाही आहेत, त्यामुळे मला अशा कामांची बिलकुलसुद्धा सवय नाही आहे. मग बबलू जो आहे ते सगळी परिस्थिती सांभाळून घेतो आणि सोहमला शांत बसायला सांगतो. त्यामुळे मग सोहम तोंड बंद करतो आणि गुपचूप जे आहे तिथून आउट हाऊसमधून निघून जातो. इकडे आता तारा टी व्ही लावून दिलेली असते. तारा मात्र आता छान आरामात टी व्ही बघत असते. दुसरीकडे सावली मात्र आता किचनमध्ये काम करत असताना तेथे येते ती म्हणजे ऐश्वर्या. आणि सावली तिला विचारते की ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला काही हवे असेल तर मला सांगा, मी इथेच आहे म्हणून. आणि ही ऐश्वर्या तिच्याकडे रागात बघत असते आणि म्हणते की मला काही नको आहे, तू तुझं गुपचूप काम कर म्हणून. आणि मग ती तेथेच टेबलाच्या जवळ जाऊन बसते. आणि त्या ऐश्वर्याच्या शातीर दिमागामध्ये आता नवनवीन अशा जे आहे ते कटकारस्थानं यायला लागलेली असतात. ती मनाशी विचार करू लागते की ही मूर्ख मुलगी अमृताला किती मदत करत आहे, मात्र काहीच मदत मला होत नाही आहे कोणाची, आणि सगळं काही माझं मलाच करावं लागते. आता या सगळ्यांचा मला खूप कंटाळा आलेला आहे. आता हे सगळं मी इथंच थांबवणार आहे. मला आता काहीतरी करावं लागेल आणि सगळं काही मी आता व्यवस्थितच करणार आहे. आणि मग ती मुद्दाम काय करते, ती मुद्दाम आपल्याला लागलेल्याचं नाटक करायला लागते. आणि लवकरात लवकर तिला त्या जगबुडीला आजीला घराच्या बाहेर काढण्याचा प्लॅन तिने आता आखलेला असतो. आणि ती जोरजोरात ओरडते की माझ्या पायाला चमक भरले म्हणून. आणि त्यामुळे ती सावली घाबरते आणि थांबा, मी पटकन जाऊन कोणाला तरी बोलवते. पण ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की तू कोणालाही बोलवू नको, त्यापेक्षा माझ्या रूममध्ये जा आणि तिथून झेंडू बाम घेऊन ये. पण ती म्हणत असते की मी बाहेर कसं जाणार, बाहेर तर त्या आजी असतील. पण ऐश्वर्या रागातच तिला म्हणत असते की त्या आजी बाहेर गेलेल्या आहेत, तू जा म्हणून. आणि ती ऐश्वर्या तिला रागात बोलल्यामुळे सावली तिथून बाहेर जाण्यासाठी निघते. आणि ऐश्वर्या तिला सांगत असते की पटकन जा आणि माझ्या बेडरूममध्ये ड्रॉवरमध्ये झेंडू बामची बॉटल ठेवली आहे, ती लवकरात लवकर घेऊन ये म्हणून. मग सावली पटकन किचनमधून बाहेर पडते. ऐश्वर्या मात्र आता खूप खुश झालेली असते. मनाशी म्हणत असते की आता जेव्हा पण मी खोतांची मंडळी आतमध्ये येतील तेव्हा बरोबर ही मूर्ख मुलगी त्यांच्यासमोर जाईल आणि मग खरा तमाशा मी चालू करेन म्हणून. दुसरीकडे घरातील इतर सगळे सदस्य हॉलमध्ये बसलेले असतात. जोगू आजी त्या खोतांच्या लोकांसोबत फोनवर बोलत असते. त्यावेळी अचानक सावली त्या ठिकाणी येते. तेव्हा जोगू आजी तिला
पाहते तेव्हा तर त्या घाबरतात आणि त्या फोनवर बोलत असतात तर हातवारे करून तिला म्हणत असतात, थांब गं तू थांब म्हणून, आणि त्यामुळे त्या फोनवरती बोलतात. सावली तिथेच अगदी भीत उभी राहिलेली असते आणि त्या जग्गू आजीचा फोन झाल्यानंतर ती पुढे जाते आणि तिला विचारत असतेस, कोण ग तू म्हणून. असा सगळ्यांसमोर प्रश्न विचारल्यानंतर आता सावली मात्र अगदी घाबरलेली असते. ती सगळ्यांच्याकडे बघायला लागते तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता 12 वाजलेले असतात. त्यामुळे सावलीसुद्धा खूप घाबरते. तिला विचारू लागते की कोण आहेस तू, याआधी तर मी तुला कधी घरात पाहिलं नाही. त्यावेळी सावलीला समजत नाही की आता काय उत्तर द्यावं. ती सगळ्यांच्याकडे बघते पण तिलोत्तमा आणि चंद्रकांतजीने मात्र मान खाली घातलेली असते. त्यांच्याकडे जग्गू आजी त्यांच्याकडे बघते आणि विचारते, अरे कोण आहे ही, तुम्ही कोणी मला सांगाल का म्हणून. आणि ही मुलगी कोण आहे हे विचारल्यानंतर आता कोणाकडेच काही उत्तर नसतं. ते की जग्गू आजी ही आपल्या घरातील मोलकरीण आहे म्हणून. 4-5 दिवसांसाठी गावी गेली होती, आज संध्याकाळीच परत आले. आणि ऐश्वर्याचं असं बोलणं ऐकून सावलीला खूपच वाईट वाटतं. तर इतर सगळेजण देखील रागातच तिच्याकडे पाहत असतात. ऐश्वर्याकडे सावलीला ऐश्वर्या सावलीला मोलकरीण म्हटली ही गोष्ट तिलोत्तमाला सुद्धा आवडलेली नाही. पण जग्गू आजी तिथे असल्यामुळे मग ती काही बोलू शकत नाही. तर ती जग्गू आजी म्हणू लागते आणि मग ती तिलोत्तमाला म्हणू लागते की तिल्लू, तुला माहीत आहे ना, घरातील पुरुष बाहेर जाऊन काम करतात आणि घरातील स्त्रिया ह्या घर सांभाळत असतात. आणि तुझ्या तर या 2-2 सुना आहेत, मग कशाला हवी आहे तुला मोलकरीण. आणि ते ऐकून सगळेजणच एकमेकीकडे पाहू लागतात. तिलोत्तमा सर्व आजींना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. मात्र त्या सावलीला म्हणतात की हे बघ बाळा, तुझी ना आता या घरामध्ये काही गरज नाहीये. या घरातील 3-3 सुना सगळी कामं करण्यासाठी समर्थ आहेत. तू आपली तुझ्या घरी निघून जा. आणि ते ऐकून सावली तर खूपच घाबरते. तिला काय करावं ते काही सुचत नाही. मग आजी तिला पुन्हा सांगते की जा बाळा, आम्हाला खरंच तुझी गरज नाहीये. आणि ते ऐकून मग सावली रडतच तिथून जाण्यासाठी निघते. पण तितक्यात सारंग तिथे येतो आणि तो सावलीचा हात पकडतो. आणि हे पाहून तर जग्गू आजींना आश्चर्याचा धक्काच बसतो. त्या चंद्रकांतजींना म्हणू लागते, काय रे बघ चंद्या, हा जो आहे तिचा हात पकडतोय म्हणून. आणि त्यावेळेस सारंग जग्गू आजींना सांगतो की जग्गू आजी, अगं ही या घराची मोलकरीण नाहीये, तर ही माझी बायको आहे, सावली सारंग मेहेंदळे. आणि हे ऐकून आजींना मोठाच धक्का बसतो. मग त्या इतर सगळ्यांच्याकडे बघू लागतात. सगळेजण घाबरलेले असतात आणि त्यांच्याकडे पाहत असतात. आता पुढे नेमकं काय होईल याची सगळ्यांनाच भीती वाटत असते. पण त्यावेळी जग्गू आजी मात्र काहीच बोलत नाहीत. त्या सारंगकडे आणि सावलीकडे बघतच बसतात. आणि मग ऐश्वर्याकडे जातात आणि जोरात तिचा कान पिळतात आणि म्हणतात की काय गं पांढरी पाल, तुला लाज नाही वाटत का, घरच्या सुनेला मोलकरीण म्हणतेस. घरची सून म्हणजे घराची लक्ष्मी असते आणि तू घराच्या लक्ष्मीचा अपमान करतेस. अशी एवढी हिंमत आली तुझ्यामुळे, हे संस्कार दिले आहेत का तुला, आणि तुझी म्हणण्याची हिंमत कशी झाली. आत्ताच्या आत्ता त्या पोरीची माफी माग, अशी ती आजी त्या ऐश्वर्याला बोलत असते. ऐश्वर्या सावलीची माफी मागते आणि मग कशीबशी आपली सुटका करून घेते. तर सोहम पटकन आजीला विचारण्यासाठी येतो की म्हणजे आजी, तुला सारंग दादाचं आणि सावली वहिनीचं लग्न झालंय याचं काहीच प्रॉब्लेम नाहीये का, तर तू काहीच का बोलत नाहीयेस. त्यावरती आजी रडतच म्हणते की सोम्या, काय बोलणारले मी, आणि कशासाठी बोलू मी. मला काय वाटतंय की माझं या घरामध्ये काहीच किंमत नाहीये. सगळ्यांविषयी काय भावना आहे तुम्हाला सांगून काय कळणार. आणि ते ऐकून घरातील सगळेजणच खाली मान घालतात. ऐश्वर्या मात्र रागातच आजीकडे पाहत असते. आजींना मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि त्या रडत म्हणत असतात की ही तुम्ही सगळी मोठी माणसं, शेवटी तुमचा प्रश्न आहे कोणाला काय सांगायचं कोणाला काय सांगायचं नाही ते. हे सगळं तुम्ही ठरवणार. मी कोण आहे ना, मी तुमची काही सख्खी आत्या नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला हे सगळं कशाला सांगणार. मी उगाचच तुमचा एवढा विचार करत बसायचे आणि मला
गावी होते तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी यायचं. मी तुमच्याबद्दल देवाकडे प्रार्थना करत होते आणि सतत तुमचा विचार करत होते. पण मला काय माहीत की मी तुमच्यावरती एक ओझं बनून इथं आलेले आहे. तुम्ही मला सगळे भीत आहात आणि मला उगाच तुम्ही सांभाळत आहात म्हणून. आणि हे ऐकून सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. सगळे आजींना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण आजी मात्र आपल्या खोलीत निघून गेलेले असतात. आजी जातात आणि तिची बॅग भरायला चालू करतात. आजी म्हणतात की मी आता इथे एक क्षणही राहणार नाही, मी माझ्या गावी चालले आहे म्हणून. आणि त्यानंतर आजी खोलीत गेल्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की बरं झालं या मूर्ख मुलीमुळे एक गोष्ट तरी चांगली घडली की या जगबुडी आजीमुळे आपली सगळ्यांची सुटका झाली म्हणून. आणि त्यामुळे आता या घरातून निघून जातील आणि परत कधीच आपल्याकडे येणार नाही. पण हे ऐकून ऐश्वर्याचं बोलणं ऐकून तिलोत्तमाला मात्र खूप राग येतो आणि त्या तिला म्हणत असतात की ऐश्वर्या, तुला कळते की नाही तू काय बोलतेस ते? तू आज ज्या घरामध्ये उभी आहे ते घरसुद्धा त्यांचीच मेहरबानीने आपल्याला मिळालेलं आहे म्हणून. त्यामुळे अशी बोलण्याची परत तू हिंमत करू नको म्हणून. इकडे आता जगबुडी आजी जी आहे ती रूममध्ये असताना तिला तिच्या मुलाचा फोन येतो आणि तो तिला धमकी देत असतो की ए म्हातारे, लवकरात लवकर तू माघारी ये, नाही तर मी काही तुझं खरं करणार नाही म्हणून. कारण की तू जमीन लवकरात लवकर माझ्या नावावरती कर, नाहीतर मी तुला जीव मारेन म्हणून. मग इकडे आजी रडतच असते. तोपर्यंत तिलोत्तमा आणि चंद्रकांतजी तिथे येत असतात आणि आजींना समजावून सांगत असतात की आजी, तुम्ही जे काही आता डिसिजन घेत आहात तो साफ चुकीचा आहे. तुम्ही आम्हालासुद्धा समजून घ्या म्हणून. की सारंग आणि सावलीचं जे लग्न आहे तो अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये झालं होतं. त्यामुळे आम्हा कोणालाही ते सांगता आलं नाही आजी. आजी माफ करा आम्हाला, इथून पुढे आमच्याकडून अशी चुकी होणार नाही म्हणून. आणि तिलोत्तमा आजीची खूप समजूत घालत असते, पण आजी काही ऐकायला तयार नसते. मग तेथूनच ती जाण्यासाठी निघतात आणि मग तिलोत्तमा सांगत असते की आजी असं करू नका म्हणून. आमच्यासाठी तुम्ही खूप मोलाचे आहात आणि त्यामुळे तुम्ही इथून जाण्याचा विचार करू नका म्हणून. आत्तापर्यंत जे काही झालं त्यामध्ये आमची काहीही चुकी नाही आहे. जे काही आहे ते अचानक घडत गेलं. आणि त्यामुळे चंद्रकांतजीसुद्धा तिला समजून सांगत असतात की आजी असं करू नकोस म्हणून. खरंच काही नाही आहे, सारंगचं लग्न खूप विचित्र परिस्थितीमध्ये झालं, तुम्ही प्लीज आमचं ऐकून तरी घ्या. मात्र आजी तरीही काही ऐकायला तयार नसते, ती त्या मनस्थितीमध्येच नसते. तर मित्रांनो, आता पाहूया आपण पुढच्या भागामध्ये की आजी खरंच घरामध्ये थांबते का घरातून निघून जाते ते. तुम्हाला काय वाटतंय की आजी घरामध्ये थांबावी का आजी घराच्या बाहेर निघून जावी? तुम्हाला आजींचं पात्र कसं वाटते आणि कमेंट बॉक्समध्ये हे नक्की सांगा. या 2-3 व्हिडिओमध्ये सारंग आणि आजींची जी केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे ती अतिशय छान आहे. तुम्हाला जर त्या दोघांची केमिस्ट्री आणि हा लपवाछपवीचा जर भाग तुम्हाला खूप आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.